नमस्कार भावांनो, हिंदकेसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर भावांनो, आज जायगाव इथे भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये रती मारती पळण्यासाठी गेलेले आहेत। तर नक्कीच भावांनो, टॉपचे नंदी कोणत्या गटात पळताना दिसेल ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला व्हिडिओला लगेच सुरुवात करतो। जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर भावांनो, रायफल दादा आपल्याला गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 7 वरती पळताना दिसणार आहे। तसंच अजयश जगताप कारुंडे यांचा चिक्या। भावांनो, चिक्याच्या 2 चिठ्ठ्या निघालेल्या आहेत, परंतु दोन्ही चिठ्ठ्या कडेने निघालेल्या आहेत। पहिली चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक 4 मध्ये तास क्रमांक 8 वरती आणि दुसरी चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक 13 मध्ये तास क्रमांक 8 वरती। तसंच भावांनो, कोरेगाव हिंदकेसरी मेहरबान, मुंबईचा शॉटगन मेहरबान आपल्याला गट क्रमांक 9 मध्ये तास क्रमांक 1 वरती पळताना दिसणार आहे आणि त्याच गट क्रमांक 9 मध्ये आपल्याला लक्ष्मणराव पळताना दिसणार आहे तास क्रमांक 3 वरून। तसंच भावांनो, गोट सर्जाच्या नावाने एक चिठ्ठी निघालेली आहे। कोणत्या गटात? तर भावांनो, गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 7 वरती घोट सर्जाच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे। त्याचनंतर भावांनो, सचिन पुसेगाव हिंदकेसरी सचिन आपल्याला गट क्रमांक 11 मध्ये तास क्रमांक 8 वरती पळताना दिसणार आहे। त्याचनंतर भावांनो, संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा सुंदर किंवा मल्हार किंवा साई आपल्याला गट क्रमांक 13 मध्ये तास क्रमांक 4 वरती पळताना दिसणार आहे। तसंच भावांनो, आपला सर्वांचा लाडका या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला देव रुस्तम आणि द्वादश हिंदकेसरी बकासूर। नक्कीच भावांनो, बकासूरची चिठ्ठी निघालेली आहे का? तर आत्तापर्यंत बकासूरची चिठ्ठी निघालेली नाही आहे। जेव्हा बकासूरची चिठ्ठी निघेल तेव्हा तुमच्यासाठी सेपरेट व्हिडिओ घेऊन येणारच आहे मी। तर बकासूरची चिठ्ठी निघाली नाही। धन्यवाद भावांनो।